दुख अनेक जन्मार्जित पाप कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे जय दीन दयाल रथ हाके रणभूमि में और कर्मयोग के मर्म बताए। रथ हाके रणभूमि में और कर्मयोग के मर्म बताए। अजर अमर है परम तत्वयु पाया के सुख दुख समझाए। अजर अमर है परम तत्वयु पाया के सुख दुख समझाए। सखा सारथी शरणागत के सदप्रीत पाल जय दीन दयाल कृष्ण गोपाल जय दीन दयाल हरे कृष्ण गोपाल जय दीन दयाल
आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मध्यान्ह काळ झालेला आहे आणि बरोबर मध्यान्ह काळी श्री दत्तात्रेय प्रभू महाराज पांचाळेश्वरला आत्मतीर्थ आहेत ते आरोगणेसाठी भोजनासाठी उपस्थित होतात। महादाईचा विचारते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना, जी या मार्गाशी कवण आधी कुणापासून ही ज्ञानपरंपरा सुरू झाली, एकाएकी आपल्या गावापर्यंत आली नाही, फार मोठी अशी परंपरा आहे। महादाईचा विचारते आणि स्वामी निरूपण करतात, बाई या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदी, श्री दत्तात्रेय प्रभूंपासून ही ज्ञान परंपरा सुरू झालेली आहे। म्हणून एकदा मुक्त अंतकरणातून दत्तात्रेय प्रभूंच्या नामाचा उद्घोष करूयात। दीप प्रज्वलनाचा सोहळा संपन्न झाला। बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, रात्रीच्या वेळेला दिवा लावणं ठीक आहे, दिवसा दिवा लावण्याचा काय प्रकार आहे? एवढा मोठा प्रकाश आहे, पण पुन्हा दीप म्हणजे हे प्रज्वलन कशासाठी? 5 आचार्यांच्या शुभ हस्ते बाहेरचा प्रकाश आपल्याला बाह्य गोष्टी दाखवू शकतो, परंतु ज्ञान असं साधन आहे, ते अंतःकरणामध्ये जेव्हा प्रकाशित होतं। या स्मृतीचा उल्लेख आमच्या आदरणीय गोमेराज बाबांनी केला। नागदेव आचार्यांचा चेहरा तेजानं फुललेला होता। एक ब्राह्मण जवळ आला आणि विचारतो, भटो तुम्ही काही त्रिकाळ स्नान करा, दिवसातून 3 वेळेला आंघोळ करता का? आपल्यालाही प्रश्न निर्माण होतो। नागदेव आचार्य म्हणतात, गगनी तारांगण झळकताई ते काही बरवे, तयाच्या भीतरीचा जो प्रकाश आहे तो बाहेर निर्माण होतो। अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश तो काम करतो, लक्षात ठेवा। आपली हिंदू संस्कृती अशी आहे की या संस्कृतीमध्ये दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं जातं, दीपावली पर्व संपन्न केलं जातं। अन्य लोकांमध्ये म्हणजे अन्य देशांमध्ये वाढदिवसाचा प्रसंग असला की दिवा मालवला जातो। कधी विचार केला तुम्ही? दिवा फुंकून 31 डिसेंबरला रात्री नवीन वर्षाचं स्वागत होतं अंधारामध्ये। हिंदू संस्कृती काय सांगते? गुढीपाडव्याच्या सकाळी आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो। भारतीय संस्कृतीचा प्रत्येक पैलू असा आहे, त्याच्या मुळाशी आपल्याला जावं लागतं। आणि म्हणून अशा एकदा दत्तात्रेय प्रभूंच्या नामाचा उद्घोष करून आजच्या सोहळ्याला प्रारंभ करूयात। श्री दत्तात्रेय महाराज की जय। पुत्र व्हावा ऐसा जयाचा त्रिलोकी झेंडा, जी कर्मराठीमध्ये अशी म्हण आहे। पुत्र व्हावा ऐसा गुंडा, गुंडा म्हणजे दगड, पण ज्याचा झेंडा, कर्तृत्वाचा झेंडा 10 दिशांमध्ये निर्माण व्हावा, ही कामना प्रत्येक माता भगिनीच्या अंतःकरणामध्ये असते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, माया बहिणी अशंसिती, दांडिये डोळीये काही जाईल। आपल्याला काय वाटतं? आपला मुलगा रथामध्ये बसला पाहिजे, पालखीमध्ये बसला पाहिजे, अलीकडे बदल झाला, चांगल्या वाहनामध्ये बसला पाहिजे, अजून छान गाडी, मग फॉर्च्युनर असेल, मग पुढे काही असेल, मग ऑडी असेल, नवीन नवीन कंपन्यांच्या गाड्या। आपल्याला ही भावना असणं स्वाभाविक आहे। परमेश्वर अशंसिती, परमेश्वराची अशंसा वेगळी आहे। ऐसा गौहरी कपाटी काही असेल, असा कधी असेल जो माझं चिंतन करेल। काल आम्ही रात्री इथे पोहोचलो, संध्याकाळची वेळ झालेली, इथे खुर्चीवर म्हणजे आदरणीय अण्णांचे देहाचे वडील बसलेले, मी त्यांचा चेहरा पाहत होतो, बोलत काहीच नव्हते, दंडवत दंडवत सगळ्या गोष्टी। आम्ही आतमध्ये बसलो, बऱ्याच माता भगिनींनी चरण प्रक्षालन केलं, बाकी सगळ्या गोष्टी, पण मी प्रत्येकाचा चेहरा पाहत होतो। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता आणि एक नकळत अशी भीती पण होती। आनंद याच्यासाठी आहे की जे स्वप्न आपण 56 वर्षापासून पाहतोय, एक दिवसाचं स्वप्न नाही आहे, 56 वर्षाचं स्वप्न आहे। खरं तर इथं आल्यानंतर मी फार विचार करायला लागलो, इथल्या घरातील भिंती, इथले दार खिडक्या, खरं तर काय बोलत असतील, त्यांना बोलता आलं तर काय बोलले असतील। खिडक्यांमधून चेहरे, आपण वाट पाहतो कुणाची तरी,
किती सुंदर सुंदर आता ज्या दिवाळीचा संदर्भाचा उल्लेख त्या सुरुवातीला आदरणीय बाबांनी केला. लेक माहेरी जाते. संत ज्ञानेश्वराची फार सुंदर एक गवळण आहे याच्या संदर्भामध्ये. पैल तोगे काऊ कोकताय, कावळा वाट पाहतोय आणि तो शुभ सकून सांगतो की आता सासरी गेलेली लेक माहेरी येणार आहे. इथल्या प्रत्येकाचा चेहरा मी पाहत होतो, निरखत होतो. 56 वर्षानंतर असा चेहरा दिसणार आहे. जाताना त्या चेहऱ्याला आकार नव्हता, त्या चेहऱ्याला ते संस्कार नव्हते. आता संस्कार करून तो चेहरा येणार आहे. प्रत्येकाचा वाट पाहण्याचा चेहरा मी जेव्हा पाहत होतो. शोभायात्रा सुरू झाली, आम्ही गाडीमध्ये बसलेलो होतो. अनेक माता भगिनी आमच्या फेर धरून नाचत होत्या. फार त्यांचं मला कौतुक वाटत होतं. म्हणजे खरं तर प्रत्येकाला अपेक्षा असते. काल आमचा रस्त्याने प्रवास सुरू होता. मला वाटतं बोरत गावाच्या पलीकडे काहीतरी एक लग्नाचा कार्यक्रमाचं संध्याकाळी ते गरबा नृत्य सुरू होतं. आमची गाडी येत होती. तिथे नाचणारे चेहरे, त्यांचा आनंद वेगळा आणि आजचा चेहरा मात्र वेगळा आहे. इथे नाचत असताना माझ्या देवाचा साधक माझ्या दारामध्ये येणार आहे, त्याला घेऊन येतात. मी खरं तर अण्णांशी आम्ही नेहमी बोलतो, फार जवळीकता आहे त्यांची माझी, मला ते गुरुतुल्य आहेत. मी नेहमी म्हटलं, म्हणजे अण्णा तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला महंत नावाची प्रतिष्ठा आहे. म्हटलं आपल्याला माहिती आहे आदरणीय महंत श्री मयंकराज बाबा, आदरणीय महंत श्री चक्रपाणी बाबा, प्रत्येकाच्या नावापुढे महंत लावल्या जातात. म्हटलं तुम्ही भाग्यवान याच्यासाठी की तुमच्या नावाला ऑलरेडीच महंत नाव जोडलेलं आहे. तुमचं कर्तृत्वच असं आहे. स्वतंत्र उपाधीची गरज नाही. काही माणसं अशी असतात, तुम्ही कुठे बसता याच्यावर तुमचं मूल्य नाही, तुम्ही कुठे बसून कुणाकडे पाहता याच्यावर तुमचं मूल्य अवलंबून असतं. तुमची नजर कुणाकडे आहे. तुम्ही खाली बसलेले आहात, पण तुमची नजर जर परमेश्वराकडे असेल ना, तर तुमच्यासारखे भाग्यवान कोण नाही. मोड गावाच्या सर्व ग्रामस्थांचा मी जेव्हा विचार करतो, म्हटलं किती भाग्यवान मंडळी आहे. अन्य कुटुंबामधून ईश्वर म्हणजे ईश्वर मार्गामध्ये येणं याच्यासारखं भाग्य कुठलं नाही दुसरं. लक्षात ठेवा. एखादी बाग असते, बगीच्यामध्ये असंख्य फुलं असतात. आम्ही काल म्हणजे अंबालाल भाईंच्या इथे जिथून शोभायात्रा प्रारंभ झाली त्यांच्याकडे बसलेलो. ते म्हणाले उद्या मला कमळाच्या फुलांनी पूजा करायची. त्यांनी ती बादली आम्हाला आणून दाखवली, कमळाची फुलं. मी विचार करत राहिलो, ही कमळाची फुलं, ही सगळी तयारी, धावून धावून कामं करणारी सगळी माणसं, अवतीभोवती स्वच्छता निर्माण करणारी प्रत्येक हात मी पाहत होतो, प्रत्येक मातेची लगबग मी पाहत होतो. आणि या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर एक गोष्ट येत होते, माझ्या ईश्वरीचा कोणीतरी येणार, एक साधक येणार आहे. काय आनंद आहे. मी अण्णांना म्हटलं, अण्णा तुम्ही भाग्यवान आहात, जाताना तुम्ही इथून एकटेच गेलात, त्यावेळी तुम्हाला काही कळतही नसेल, अशा अवस्थेमध्ये एकटे गेलात. आज येताना तुम्ही एकटे नाही आलात. संतांचं वैशिष्ट्य आहे, जाताना एकटे जातील, पण लोकांमध्ये येताना मात्र असंख्य साधकांना घेऊन येतात. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. लक्षात. गोकुळ तरी काय. गोपालकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये पोहोचले तेव्हा त्याला गोकुळ हे रूप प्राप्त झालं. अगोदर घरं होती ना, अगोदर गाया होत्या, माणसं होती, सगळं काही होतं, पण तोपर्यंत गोकुळ नव्हतं. कृष्ण भगवंत पोहोचले, गोकुळाचं स्वरूप प्राप्त झालं. खरं तर आदरणीय अण्णा फार भाग्यवान आहेत. मी स्वतःलाही आणि आम्ही सगळे संत मंडळी भाग्यवान समजतो की त्यांच्यासोबत आम्हाला या रस्त्याने चालता येतं. एखाद्या बागेमध्ये असंख्य फुलं असतात, प्रत्येक फुलाचं भाग्य वेगळं वेगळं. मराठी साहित्यामध्ये राम गणेश गडकरी फार सुंदर कवी होऊन गेलेले आहेत. प्रत्येक फुलाचं भाग्य वेगळं. एकाच झाडाला असंख्य फुलं आलीत. एक फूल इतकं दुर्दैवी आहे, कुणाच्या तरी प्रेताला शृंगारण्याचं त्याच्या वाट्याला आलेलं भाग्य आहे. कुणाच्या तरी प्रेतावर जाऊन तो हार पोहोचतो. एक फूल असं आहे, कुणाच्या तरी सौंदर्यवतीच्या केसाचा शृंगार वाढवण्याचं काम ते एक फूल करतं. पण एक फूल इतकं भाग्यवान आहे, त्याचा भाग्याचा हेवा प्रत्येकाला वाटावा. ते फूल एखाद्या साधकाच्या चरणाशी पोहोचलं तर एक फूल मात्र प्रत्यक्ष भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचलं. मोड गावामध्ये अशी असंख्य माणसं आहेत. आम्ही काल इथून खूप वेळ आमची गाडीमधल्या प्रवासाची बैठक झाली आणि मग थोडं पाय मोकळे करण्यासाठी पलीकडे गेलो. विवेक शास्त्री होते, आमचे आदरणीय गुरुप्रसाद दादा होते, एक सद्भक्त भेटले, मला वाटतं काही शिंदे परिवारातले. आवाज काही ओळखीचा नव्हता, पण त्यांना मात्र इकडची भाषा काही येत नव्हती. शेजारी एक बाई होत्या, त्या बाई पटकन म्हणाल्या, तरडगामना दादा आयल आहे. लक्षात आलं, अरे म्हटलं हे भाषा बरोबर लक्षात आली माझ्या. पण आजोबा मात्र फार हुशार होते, आजोबांच्या बोलण्यातली भाषा लक्षात आली. ते म्हणाले, माझं सगळं आयुष्य मुंबईमध्ये गेलं, मी शेती करतो, मुलगा तिकडे असतो बदलापूरला वगैरे. सगळी मंडळी, मी त्यांच्याशी बोलत होतो. 13 वर्षापासून 2 पोपट त्यांच्या घरात आहे, मी तेही पाहून आलो. ही सगळी माणसं जेव्हा मी पाहतो, प्रत्येक घराचं वैशिष्ट्य. धर्मराजदा मला म्हटले, बापू तुम्ही उद्या या अण्णांसोबत. नाही म्हटलं, मला आजच यायचं आहे, मला हे सगळं बघायचं आहे.
माझा साधक, ईश्वरीचा साधक ज्या घरातून आला ना, ज्या दारातून आला, त्यावेळेला ही झोपडी असणार, नक्की झोपडी असणार आहे. पण अशा झोपडीतून एक साधक रांगत रांगत माझ्या देवापर्यंत पोहोचला. त्या सुरुवातीला उच्चार आमच्या आदरणीय घुमेराज बाबांनी केला. ते जेव्हा बोलत होते, मी विचार करत होतो, ज्या मातेनं हे फूल परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं, जे गर्भामध्ये 9 महिने सांभाळलेलं बालक, इथं थोडा वेळ बसलो तर मला माझी जागा सोडवत नाही. आपण पटकन म्हणतो जागा माझी आहे, दुसऱ्याला सांगतो तिकडे जाऊन बस. प्रत्येक वस्तूमध्ये माझं माझं आहे. आणि आपल्याला परमेश्वर अपेक्षित आहे, परमेश्वराला आपलं अपेक्षित आहे. ऐसे कै होईल पोरा जीवा, जे येतीचे ते आपुले. ही सगळी मंडळी आली काही, ही काही देहाची म्हणजे नातेवाईक आहेत का हो? ही लोणखेड्याची अनेक मंडळी इथे मला दिसते आहे, बोरजची दिसत आहेत, तळोद्यातली मंडळी दिसते. इतक्या दुरून ही सगळी संत मंडळी आली. देहाचं नातं नाही, आमचं धर्माचं नातं आहे. पण धर्माचं नातं देहाच्या नात्यापेक्षा इतकं मोठं होऊन गेलेलं आहे की त्याच्यामध्ये आत्मीयता आहे. नाचणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला, वाद्य वाजवणारी सगळी मंडळी, मला फार भाग्यवान वाटली की आज अशा ठिकाणी मला पोहोचता आलं. धर्मराजदा मला म्हणाले, बापू कार्यक्रम खूप होतात, जागा मोठी असते, आपल्या लोणखेड्यातला कार्यक्रम तुम्ही अनुभवला. म्हटलं गोष्ट खरी आहे, इथं बापू गल्लीत कार्यक्रम आहे, जागा अरुंद आहे. म्हटलं असू द्या, माझा देवाचा साधक आहे ना तिथे, आपण नक्की जाऊ तिथे. म्हणाली ती व्यवस्था अपुरी आहे, गावामध्ये 2-3 उपदेशाची गरज आहे. म्हटलं असू द्या, काही हरकत नाही, पण ती माझ्या देवाची इतके नाही. आपण सगळे यासाठी इथे एकत्रित आहोत. 3 दिवस आपण आजचा, उद्याचा आणि परवाचा श्रीकृष्ण भगवंतांच्या लीळांचं आपण स्मरण करणार आहोत. हे ज्ञानपीठावर सगळी मंडळी आचार्य आहे. एखादी माता असते, तिचा मुलगा, तिची मुलगी खूप सुंदर नाचते, बोलते. आईला फार कौतुक असतं आपल्या मुलाचं. जगाच्या पाठीवर मिळालेले अनेक पुरस्कार ज्याच्यावरून ओवाळून टाकावेत, असा पुरस्कार आईच्या पाठीवर ठेवलेल्या हाताच्या स्पर्शामध्ये मातृत्व तिथे लक्षात ठेवा. तो ओलावा आहे तिथे. इथे येत असणारा, इथे प्रत्येक मातीचा कण आणि कण, इथली वस्तू आपल्याशी जेव्हा बोलते. संत भूषण पुरस्कार, संतत्व तर आहेच, त्याच्यामध्ये भूषण अवस्थेमध्ये पोहोचलेले. आणि त्यानिमित्तानं 3 दिवस आपण भगवान गोपाल कृष्णांच्या लीळांचं अमृत श्रवण करणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षकच आहे श्रीकृष्ण लीळामृत. प्रत्येक लीळा अशी आहे ती गोड आहे, मधुर आहे, त्यातलं माधुर्य आहे. लक्षात ठेवा, हे माधुर्य किती महत्त्वाचं असतं. तुम्ही कधी विचार केला, अनेक पाखरं वेगवेगळ्या ठिकाणी फुलपाखरं बसतात आणि तिथून मकरंद गोळा करायचा प्रयत्न करतात. फुलांना सांगावं लागलं नाही, मकरंद आहे. बरोबर शोधत शोधत तिथे पोहोचला. मूर्तिप्रकाश ग्रंथामध्ये फार सुंदर एक ओवी येते. चंदने परिमळे फुलला, चंदने परिमळे फुलला, कवनाते प्रार्थू गेला. चंदन परिमळानं फुललेला आहे, पण चंदनाला कुणाला सांगावं लागलं नाही की तुम्ही माझ्याकडे या. तेने सकळ गुणी वेधी लावला फुला जगी. चंदनाकडे सर्वजण आकर्षित होतात, चंदनाचा सुगंध होता. ही संत मंडळी अशी आहे. संत तुकारामांचा एक अभंग आहे, चंदनाचे हात चंदनाचे पाय. संत मंडळींचं प्रत्येक वस्तू चंदनमय. जिथे जातील ना तिथे माधुर्य निर्माण करतील, तिथे याच गोष्टी वाटण्याचं काम करणारी सगळी मंडळी. टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्यांना मी सादर दंडवत करतो. आणि माझं खरं म्हणजे ही सगळी कौतुक करून या मंडळींनी मला इथं बसवलेलं आहे. मला गुरुतुल्य असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय अनंतराज बाबा. 2009ला फार सुरुवातीला मी पहिल्यांदा लोणखेड्यामध्ये ज्ञानामृताच्या माध्यमातून उभा राहत होतो. या सगळ्या मंडळींनी जे आदरणीय आचार्यश्रींचा एक निरूपणाचा सोहळा होता आणि संगीत प्रवचन. मी म्हटलं बाबा हे सगळं फार अवघड आहे माझ्यासाठी. मी आजपर्यंत सूत्रसंचालक होतो. मी आज शोभायात्रेत बसलो तर मी विचार करत होतो, आजपर्यंत अनेक शोभायात्रेंची व्यवस्थापन आपण लावली आणि आज गाडीमध्ये बसल्यानंतर काच बंद होती. बाहेरची मंडळी बाहेरून दंडवत करत होती, मी दंडवत करत होतो. म्हटलं माझ्या जीवनात पहिल्यांदा शोभायात्रेत मी जर कुठे बसलो तर आनंदच्या गावामध्ये बसलो, मला हे सांगता येईल. आपली क्षमता नाही, आपली पात्रता नाही, पण संतांच्या सोबत आलो की नाही, आपल्याला सुद्धा ते मूल्य प्राप्त होतं. तुम्ही कुणाच्या सोबत आहात ही संगती फार महत्त्वाची असते. कृष्ण भगवंत असा एक अवतार आहे, त्या अवताराच्या लीळा श्रवण करणार आहोत. व्यासपीठावरील
ज्यांनी ध्वजारोहण केलं ते आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री गोमेराज बाबाजी, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय आमचे मार्गदर्शक आदरणीय अनंतराज बाबा, ज्या सभागृहामध्ये आपण 2 दिवस 2.5 दिवस बसणार आहोत, हे सभागृहाचं उद्घाटन करणारे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री वालेराज बाबा. खरं म्हणजे बाबा आपण म्हणजे उभे राहिलात, लाईट गेली. काही माणसं अशी असतात, लक्षात ठेवा, नैसर्गिक जगतात. मला तर खरं हेवा वाटतो, म्हटलं की नैसर्गिक उंची प्राप्त झालेला माणूस, माझ्यासारखा उंचीने कमी असलेला माणूस त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्यांची उंची पाहिली, वाटलं किती भाग्यवान माणूस. नैसर्गिक उंची ज्यांच्याकडे, आवाजाची माईकची गरजच नाही, जे उभे राहिले की आपोआप आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. ही सगळी अशी आदरणीय आचार्य मंडळी आहे. ते आमचे पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय जे महंत श्री रामचंद्र बाबाजी, प्रत्येकाच्या नावावर बोलण्यासारखं फार काय, यांची गुण मंडळी. नावामध्ये राम, एक वचनी एक म्हणजे बाणी. परमेश्वर अवतार असेल, देवता अवतार असेल, त्यालाही सुगीचे दिवस येतात. आता मध्यंतरी अयोध्येमध्ये राममूर्तीची स्थापना झाली आणि चांगले सुगीचे दिवस राम अवताराला आले. आम्ही म्हटलं वाट पाहत आहोत कृष्ण अवताराचा सुदैव दिन कधी उगवेल, ज्या दिवशी मथुरेचं राज्य आमच्या हातामध्ये येईल, आम्हाला वंदन करता येईल. प्रत्येकाची ही कामना आहे. माझ्या उजव्या हाताला स्थानापन्न झालेले परमपूजनीय आदरणीय महंत श्री वासनीकर बाबा, ज्यांच्या आवाजानं खरं तर मी वेधून जातो, भारावतो. प्रत्येकाकडे गुण असतो, लक्षात ठेवा. ही सर्व म्हणजे गुणवंत मंडळी आहे. आमच्या ज्यांच्या सन्मुख मी बसलेलो आहे ते आमचे आदरणीय मित्रवर परमपूजनीय आदरणीय चक्रपाणी बाबा, ज्यांच्या स्वागत गीतानं महानुभाव पंथामध्ये एक आगळा वेगळा इतिहास निर्माण केला, एक सूर निर्माण केला. त्या कुठल्याही आश्रमात गेले, देवपूजेमध्ये जरी बसले तरी लोक त्यांना म्हणतात बाबा स्वागत गीत म्हणा. अहो ते म्हणाली जागा नाही स्वागत गीताची, पण त्या स्वागत गीताची पात्रता लक्षात ठेवा. तुम्ही जी एखादी गोष्ट तुम्ही करता की नाही, ती लोकांच्या अंतःकरणामध्ये घर करून जाते. तुम्हाला माहिती असेल फमू शिंदे फार सुंदर कवी आहे, ज्यांची घर नावाची कविता आहे, आई नावाची कविता आहे. आई म्हणजे आई काय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. त्यांना सासवडला साहित्य संमेलन झालं आणि या साहित्य संमेलनामध्ये त्यांची म्हणजे मुलाखत सुरू होती. म्हणाले एवढं तुम्ही एकच काव्य केलं, आधी काही फार मोठे काही काव्य आपले म्हणजे प्रसिद्ध झाले नाही. ते म्हणाले माझी आई नावाची एकच कविता अशी आहे की ज्या कवितेवरून अनेक ग्रंथ ओवाळून टाकावेत इतकं सामर्थ्य एकाच कवितेमध्ये. मी आदरणीय चक्रपाणी बाबांकडे जेव्हा पाहतो, म्हटलं बाबा तुम्ही स्वागत गीताला खऱ्या अर्थाने एक पावित्र्य प्रदान केलेलं आहे. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. जेव्हा त्यांच्या मुखातून पंथानं पहिल्यांदा ही स्वागत गीत ऐकलं, की प्रत्येक गुणाचे असणारे पुरुष आमचे कर्णस्वरूप असणारे आदरणीय महंत श्री मयंकराज बाबाजी, ज्यांच्यासोबत मी या ठिकाणी बसलेलो आहे, ते आमचे मित्रवर आदरणीय नितीनप्पा, ज्यांच्या माध्यमातून 2-2.5 दिवस मी आपल्यासोबत सूर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक तर सूर, दुसरा असतो एक ताल आणि तिसरा असतो लय. आपल्या प्रत्येक गोष्टीत एक सूर असतो. कधी कधी माणूस झोपेमध्ये घोरायला लागलो ना, त्याचा एक सूर असतो. सुरात घोरत असेल तर तोपर्यंत बरं वाटतं, पण ते सुरातलं घोरणं बिघडलं की मग गाडीचं गेअर पा तुम्ही टाकताना जर आवाज यायला लागला ना की आपलं लक्ष विचलित होतं. हे मला सुरात जुळून घेणारी मंडळी आहे. खरं म्हणजे अनेक बैठकी आमच्या व्हायला पाहिजे पण झाल्या नाहीत. आज भल्या पहाटे ते पोहोचले, फार दुरून इथपर्यंत पोहोचले. 2016ला पहिल्यांदा आमची बैठक झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा आता दुसऱ्यांदा आदरणीय आमचे विवेक शास्त्री यांचे आदरणीय आराध्याताई आणि कृतिकाताईंची 2016ला जेव्हा दीक्षाविधी झाला तेव्हा पहिल्यांदा योगीदादांचा योग आला होता आणि त्याच्यानंतर आता योग येतो आहे. त्यांचे जे आदरणीय तबलावादक ते आम्हाला लईमध्ये घेऊन चालणार आहे, तालामध्ये घेऊन चालणार आहे. काही माणसांचा ताल फार महत्त्वाचा असतो. तुम्ही पहा, पायी आपण जेव्हा चालतो की नाही, चालत असताना बरोबर जेव्हा उजवा पाय पुढे येतो तेव्हा आपला डावा हात पुढे आलेला असतो. तुम्ही चालण्याचा प्रयत्न करून बघा कधी. एकाच वेळेला उजवा हात आणि उजवा पाय पुढे करण्याचा प्रयत्न करा. 2 सेकंदे आपण चालू शकत नाही, लगेच पडल्याशिवाय आपण राहणार नाही. शरीराचा एक समतोल आहे, एक ताल आहे, एक लय आहे. ही तालामध्ये आणि लईमध्ये असलेली सगळी माणसं आहेत. आपल्याला हे 2.5 दिवसांचा त्यांचा सूर, पावित्र्य, माधुर्य प्रदान करणार आहे. आमची परमहंस प्रतिष्ठानची सर्व आदरणीय स्नेही मंडळी, माझा आवाज सर्व दूर विचार पोहोचवण्याचे प्रयत्न करणारे आमचे ज्येष्ठ विद्यागुरू बंधू आदरणीय तपस्वी राजदादा
आणि ज्यांच्या प्रेमळ आग्रहानं मी आपल्या सेवेमध्ये पोहोचलो ते आदरणीय धर्मराज दादा, विवेकजी शास्त्री आणि रुपेश दादा, लोणखेडा येथील सर्व आदरणीय तपस्विनी साध्वी मंडळी, ती सोबतच सुदगिरणे येथील सर्व आदरणीय माता भगिनी, सगळी ज्येष्ठ मंडळी आहे. फक्त यांनी फार प्रेमानं आणि मला इथे बसवलं आणि मी नाईलाजाने इथे बसलो. बसायला गादी आहे पण ती गादी मला आता टोचते आहे, कारण ही सगळी मंडळी इतकी गुणवंत आहेत आणि अशा मंडळींमध्ये बोलून मी आपल्याशी काय संवाद करणार. तुम्ही सगळी भाग्यवंत मंडळी आहात. ती धर्म दृष्टिकोनातून, ईश्वरीय दृष्टिकोनातून आपली वाटचाल हे 2-2.5 दिवसाचा हा संवाद होणार आहे. ज्या संवादामध्ये कृष्ण भगवंतांच्या लीळा आपण श्रवण करणार आहोत. त्या परमेश्वराच्या लीळेमध्ये माधुर्य आहे, गोडवा आहे, पावित्र्य आहे. तुम्ही कधी असा विचार केला, एखाद्या घरामध्ये तुम्हाला रस्त्याने चालताना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो, कुठे स्वामी विवेकानंदांचा दिसेल, कुठे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा दिसेल. आपण या माणसांना वाटून घेतलं ही गोष्ट वेगळी, पण तरीसुद्धा एक गोष्ट आहे, तुम्ही जर निळे कपडे घातले तर लोक तुमच्याकडे पाहताना वेगळ्या दृष्टीने पाहतात. गंध लावण्याची परंपरा जरी वेगळी झाली की नाही, की लगेच तुमच्या जातीचा शोध घेण्याचा प्रयत्न माणसं करतात. माणसं एकमेकाला वाटण्यामध्येच फार मोठे उत्सुक असतात. परंतु जो उदात्त विचार असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि तुमचं कुठलंच देहाचं नातं नाही तरीसुद्धा तुमच्या घरात त्यांचा फोटो दिसतो. स्वामी विवेकानंद पश्चिम बंगालमधले, शेकडो किलोमीटर अंतर आहे, हजारो किलोमीटरचं अंतर, तरी आपल्या घरामध्ये फोटो दिसतो. याचं कारण काय लक्षात आलं? त्यांचा विचार आपण स्वीकारलेला असतो. गोपालकृष्णांच्या लीळा जितक्या मधुर आहे, जितक्या पवित्र आहेत, त्यांच्या वाणीमध्ये मधुरता आहे, गोडवा आहे. अनेक ग्रंथांमधून भगवंतांच्या लीळा आलेल्या आहेत, अनेक ग्रंथांमधून आहेत. महाभारतामध्ये असतील, हरिवंश पुराणामध्ये असतील, पांडव प्रतापामध्ये असतील, भागवत ग्रंथामध्ये असतील. पण आपण जो श्रीकृष्ण अभ्यासणार आहोत, चिंतन करणार आहोत, तो मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला कृष्ण आपण अभ्यासणार आहोत, चिंतन करणार आहोत. भागवतामध्ये कृष्ण आहेच नाही असं नाही, परंतु त्या भागवतामधलेच त्या कृष्णाकडे पाहताना लोकांनी विष्णूच्या रूपामध्ये पाहिलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो कृष्ण सांगितला ना, पंडित म्हणजे माहिंभट्ट समोर बसलेच, गोदावरी नदीच्या काठावर डोमेग्रामचं ठिकाण आणि नागदेवाचार्य माहिंभट्ट समोर बसलेले आहेत. आणि पहिल्याच भेटीमध्ये त्या माहिंभटांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, गोपाल कृष्ण चक्रवर्तींचे दास्य घडे तै जीव संसारापासून मुंचे. संसारातून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग आहे, श्रीकृष्ण भगवंताचं दास्य करावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा दत्तात्रय प्रभू सांगायला पाहिजे होते, आधी कारण आहेत, नाही, पहिल्यांदा गोपाल कृष्ण सांगितले. कारण जगाच्या पाठीवर प्रत्येकाची श्रद्धा श्रीकृष्ण भगवंतावर आहे. जगाच्या पाठीवर कुठलाही व्यक्ती घ्या, साधक घ्या, कुठलाही धर्मसंप्रदाय घ्या, त्याने श्रीकृष्ण भगवंताला आदर्श मानलेला आहे. कारण प्रत्येक गोष्ट श्रीकृष्ण भगवंताची कशी आहे, मधुर आहे. ज्याचा अधर मधुर आहे, वदन मधुर आहे, चालणं मधुर आहे, बोलणं मधुर आहे, येणं सुद्धा मधुर आहे आणि जाणं सुद्धा ते मधुरतेला देणार आहे. अधरम मधुरम, वदनम मधुरम, गमनम मधुरम. काय सुंदर आहे कृष्णाचं जीवन, ज्याचं येणं सुद्धा मधुर वाटतं. लोक वाट पाहतात, ऋषी मुनी सुद्धा ज्याच्या येण्याची वाट पाहत असतील. बऱ्याचदा असं होतं, आपण तर आमंत्रित असतो. काल आमची भोजनाच्या वेळेला चर्चा सुरू होती. आमचे म्हणजे आदरणीय उमेश दादा होते, म्हणाले, बापू काही पत्रिकेमध्ये आमंत्रण असतं, काही पत्रिकेमध्ये निमंत्रण असतं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का? मलाही प्रश्न पडला. अरे म्हटलं, असं कधी विचारच नाही केला आपण. सहजच पत्रिकेत आमंत्रण असतं, कधी निमंत्रण असतं, पण दोन्ही शब्दामध्ये काहीतरी सूक्ष्म भेद आहे. आणि शोधल्यानंतर लक्षात आलं, अख्ख्या गावाला आमंत्रण आहे, अख्ख्या गावाला आमंत्रण आहे, पण ज्ञानपीठावर बसलेल्या साधकांना मात्र निमंत्रण आहे. तुम्ही जर आले नाहीत ना बाबा, कार्यक्रम होणार नाही. आम्ही आलो तर आम्ही पंगत जेवून जाऊ, आमंत्रण आहे. यांच्यासाठी निमंत्रण आहे. विशेषता आहे की नाही, निमंत्रणाशी निगडीत आहे. प्रत्येकामध्ये असं पावित्र्य आहे. श्री कृष्ण भगवंताचं जीवन असं आहे. एका छोट्याशा लीळेचा संदर्भ घेऊ आणि मग आजची धर्मवार्ता वेळ झालेला आहे आपला, आपण थांबणार आहोत. कारण मध्यान्ह पूजा सर्व इथे जे उपहार आहे, त्यानंतर भोजन आहे. आपल्या सत्राच्या वेळासुद्धा त्यांनी मला सांगितलं, दुपारी 3 का 3:30 तुम्ही सांगायचं, 2:30 ते 3:30 आजच्या दिवस. बरं बरं, तुम्ही ही सगळी मंडळी पाहिजे, काही हरकत नाही. तुम्ही आलात तर आनंदच आहे. आपण भगवत भक्ती करणार. काही मंडळींना लग्नाला जायचं, मला लोणखेड्यातली मंडळी काही भेटली, म्हणाले, बापू आम्हाला हळदीचा कार्यक्रम आहे, लग्न. म्हटलं, पाहावं, आम्ही आलो देवासाठी.
तुम्ही जर भगवंतासाठी जर आले असाल ना तर तुम्हाला थांबावं लागेल. आणि तुम्ही जर प्रपंचासाठी आला असेल, लक्षात ठेवा सगळे, तुम्हाला माहिती असेल देवाकडे जर मुख असेल ना तर प्रपंचाकडे पाठ आहे, बरोबर आहे की नाही? पण प्रपंचाकडे तोंड केलं तर देवाकडे पाठ आहे. तुम्ही ठरवायचं आता तोंड कुणाकडे करायचं आणि पाठ कुणाकडे म्हणजे करायचे. टाळ्यांच्या गजरामध्ये तुमचाही आनंद व्यक्त करूयात. एका भगवंताच्या लीलेकडे येताना आजच्या या धर्मरूप विचाराच्या दृष्टीनं सर्वज्ञांनी एक अमृताचा फार सुंदर दृष्टांत सांगितलेला आहे. आपण शीर्षकच केलंय लीलामृत. हे अमृत आहे. प्रत्येक पदार्थ खाल्ला. आज सकाळी आम्ही कचोरी खाल्ली, आता भूक लागलेलीच आहे. खाल्लेले पदार्थ जेवणार आहेत, पण अमृत असा पदार्थ आहे तो खाल्ल्यानंतर पुन्हा भूक लागणार नाही. स्वामी सांगतात बाई अमृत पीजे तै अमरा होईचे. एकदा का तुम्ही अमृत पिलं ना अमर होऊन जाणार. जगाच्या पाठीवर मृत्यूचं भय राहणार नाही. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आहे, मृत्यूची भीती आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोरोनाचा कालखंड अनुभवा. कुणी शिंकलं कुणी खोकलं तरी आपण अंतर वाढवत होतो. कुणी येतो म्हटलं तरी आपण सांगायचं बाबा येऊ नका, फक्त फोनवरच आपण बोलू, तुम्ही बरे आम्ही बरे. अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. पण जर अमृत पिलं तर अमरा होईल. ज्ञानपीठावर बसलेली सगळी संत मंडळी आहे ना, ही अमृत पिणारी मंडळी आहे. परमेश्वराचं ज्ञान हे खरं अमृत आहे. कारण ज्यांचं जाणं हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी त्यांनी ईश्वराकडे मिळवलेली जागा आहे. परमेश्वराच्या चरणापर्यंत यांनी अमृत त्यांनी आत्मसात केलेलं आहे, अंतःकरणामध्ये उतरवलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवंतांच्या लीळांमध्ये असं अमृत. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. या प्रकारचं माधुर्य, नावात माधुर्य आहे, कर्तृत्वातही माधुर्य आहे. नावात प्रकाश असतो, पण कर्तव्याचा अंधार असेल तर नाम सातत्य खरंच नाही. नावामध्ये सुवर्ण आहे, पण कर्तृत्व जर सोन्यासारखं नसेल तर मराठीमध्ये म्हण आहे, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई आहे, नावामध्ये कांचन आहे. कांचन म्हणजे सोनंच आहे ना. नावामध्ये कांचन आहे, वृत्तीमध्ये ओठामध्ये ते कांचनत्व आपल्याला दिसलं पाहिजे. आमच्या ताई आहे. गोपाल कृष्णाचं जीवन असं आहे. नामामध्ये माधुर्य आहे, वर्तनामध्ये पावित्र्य आहे, कृतीमध्ये पावित्र्य आहे. आघासूर नावाचा एक असुर जेव्हा येतो, गोपाल कृष्ण भगवंत त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. मोठ्या सापाचं रूप घेतलंय. इतकं मोठं रूप आहे, सगळे गोकुळातली सगळी मंडळी, सगळी मुलं, गाई गुरढोर सगळी आतमध्ये प्रवेश मारण्यासाठी आलेला आघासूर. सगळी मंडळी आतमध्ये गेली आणि आता आघासुराने ठरवलं की तोंड बंद करायचं, सगळ्या गोकुळाला संपवायचं. कंसाला पाठवलेला आघासूर असुर आहे. सगळ्यात शेवटी कृष्ण भगवंत आतमध्ये आले आणि जेव्हा आतमध्ये प्रवेश केला की नाही, आरंभी मारण्याचा प्रयत्न करणारा तो आघासूर कृष्ण भगवंत आतमध्ये प्रवेशले ना, त्याचं रूपच बदलून गेलं. तो अपेक्षित करत होता कृष्ण अंतःकरणामध्ये यावा. बंधूंनो, इथे विचार करा तुम्ही, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे? कृष्ण हृदयात आला पाहिजे की नाही? कृष्णाचं पावित्र्य अंतःकरणामध्ये आलं पाहिजे की नाही? आपण म्हणतो किती भाग्यवान माणसं आहेत, अष्टांग पूजन करतो. कधी विचार केला तुम्ही? चरणावर नोट आपण ठेवतो, द्रव्य ठेवतो,
कपाळाला गंध लावतो, सुवर्ण तिलक लावल्या जातो, द्रव्य अष्टांगावर अर्पण करताना छातीवर आपण द्रव्य ठेवतो. विचार केला कधी? या अंतःकरणामध्ये माझ्या परमेश्वराचं साधन दात्याचं ज्ञान आहे, त्याच्यासाठी हे पूजन आहे. ते ज्ञान किती मधुर आहे, किती पवित्र आहे. परमेश्वराच्या नामामध्ये ही ताकद आहे. कृष्ण भगवंत असा आहे, अघासुराच्या अंतःकरणामध्ये प्रवेश झाला आणि अघासुराचा क्रूर भाव बदलून गेला आणि अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होऊ लागला. मनामध्ये विचार करू लागला, भगवंता तुला मारण्यासाठी मी आलो रे. सगळ्या गोकुळाला मी आतमध्ये घेतलं, सगळ्यांना मारण्यासाठी, संपवण्यासाठी आलो. पण जेव्हा तू अंतःकरणामध्ये आलास ना, माझ्या अंतःकरणातला क्रूर भाव निघून गेला, नाहीसा झाला आणि माझ्या अंतःकरणामध्ये आनंदाचा सहवास निर्माण झाला. परीस असा आहे, लोखंडाला स्पर्श झाला की तिथे सोन्यात रूपांतर होऊन जातं. भगवंताचं नाम असं आहे, नामामध्ये अमृत आहे. काय गोडवा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये गोडवा आहे. कबीर दासांच्या अंगावर फक्त एकच वस्त्र आहे, नागदेव आचार्यांच्या अंगावर एकच वस्त्र आहे, पण चेहरा काय प्रसन्न आहे. शरीर इतकं प्रसन्न आहे, चेहरा इतका प्रसन्न आहे. भिक्षा मागायला दारामध्ये उभे राहतात. स्मृतीस्थळ ग्रंथ सांगतो बंधूंनो, स्तनपान करणारा एक बालक आहे, रडतंय, परंतु रडणं सुद्धा विसरून जावं. आवाजामध्ये इतकी पवित्रता आहे. सगळी संत मंडळी अशी पवित्र आहे, अंतःकरणामध्ये पावित्र्य आहे. आज माझ्या देवाची सगळी मंडळी, त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं नाम आहे, म्हणून ती तिथे आली. चरण प्रक्षालन केलं आपण त्यांचं, एवढा फुलांचा वर्षाव केला. कशा करताय? माझ्या देवाचं नाम मुखामध्ये आहे ना, म्हणून. तुम्ही सांगता की नाही, बाबा एक घास तरी घ्या, एक घास, एवढे मोठे पदार्थ केलेत, एक घास तरी घ्या. एक कथा सांगतो, एक 2 मिनिट एक कथा सांगून आजचा धर्मवार्ता आपण थांबवतो आहोत, कारण विषय तो याच्याशी निगडीत आहे. अशाच प्रकारचं गाव होतं. गावामध्ये लग्नाचा सोहळा, लग्न पार पडलं. आता जावई आपल्या गावी मुलीला घेऊन गेले. पहिल्यांदाच त्या मुलीला माहेरी घेऊन यायचं होतं. अधिक महिन्याचा सण होता. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धोंडा महिनाच म्हणतात ना, आमच्याकडे धोंडा महिनाच म्हणतात. धोंडे पदरात बांधलेले असतात ना, त्याला धोंडा असं म्हणतात. ते धोंड्याचा कार्यक्रम, आता सगळी तयारी झाली. तर सासूबाई फार हुशार होत्या, सगळी तयारी केली, सगळी तयारी. कारण जावई अतिशय दुर्मिळ होते. दुर्मिळ म्हणजे परदेशात राहत होते, ऑस्ट्रेलियालाच राहत होते. आता जितक्या लांबून येणार कधी, बऱ्याच वेळेला बोलवलं, यायला काही तयार नाही, फार काम असतं, फार काम असतं, शक्यच नाही. म्हणाले धोंड्या महिन्यातला एक दिवस तरी आलं पाहिजे. इकडून तिकडून परवानगी मिळाली, सगळी तयारी झाली. विमानात बसणार, दिल्लीला उतरणार, दिल्लीतून लगेच गाडी इथे पोहोचणार, सगळी तयारी झाली. असाच मंडप, अशी सगळी मंडळी, गावातल्या प्रत्येकाला आमंत्रण, प्रत्येकाला आमंत्रण. सासूबाई फार खुश होत्या, जावई येणार आहे, उत्साह असतो की नाही. आता जावयाचे लाड तुमच्या भागात तर काय, म्हणजे सगळीकडेच असतं ते. जगाच्या पाठीवर एक देव आणि दुसरा, पण खरे बोलली मंडळी, कुठे ठेवू आणि कुठं नाही असं होऊन जातं. जावयाचा मानस तसा होता. विमान पोहोचलं, सगळी तयारी सुरू, सर्व पदार्थ तयार केले, वेगळे वेगळे पदार्थ, ऐकलेले पदार्थ, न ऐकलेले पदार्थ, पाहिलेले पदार्थ, सगळे सगळे पदार्थ. इतका पदार्थाचा घमघमाट सगळ्या परिसरामध्ये. सगळी मंडळी, जावई येणार आहेत, गावाचे जावई येणार आहेत, सगळी एवढी तयारी झाली. गाडी घ्यायला गेली आणि बरोबर 12 वाजलेले, सगळी तयारी झाली. पण दुर्दैवानं तात्काळ काहीतरी काम निघालं, जावई काही पोहोचू शकले नाही. निरोप आला, जावईंनी सांगितलं नाही पोचता येत. सासूबाई, आत्याबाई तुमच्याकडे काय म्हणत असतील ते, काही पोचता येत नाही. फार वाईट वाटलं. आत्याबाई खालीच बसल्या. इतक्या वेळ जी लगबग होते, एवढ्या नटलेल्या मोरडलेल्या, सगळी तयारी. गावातली जुनी जाणती मंडळी होती, एवढे पदार्थ तयार केलेत, आता काय करायचे? बसवा पंक्ती म्हणाले. मंडप, पंक्ती बसल्या. लोक यथेष्ट भोजन करत होती. काय बट्टी झाली, काय दडबे झालेत, काय त्याच्यावर तूप, पोटावरून ओघळ येईपर्यंत काय ते नेवालीची काय रबडी, काय सगळं एकदम व्यवस्थित पदार्थ, सगळं काही सुरू होतं. सासूबाईच्या चेहऱ्यावर तेज नव्हता. सगळी अख्खं गाव जेवण करून गेलं. शेवटी आत्याबाई, चरावरची मंडळी जेवायला बसली. आता बसली. आत्याबाईंच्या समोर ताट आलं. सासूबाई काय म्हणतात, एवढं सगळं केलं पण वाया गेलं. अरे म्हणाले, वाया कसं गेलं? अख्खं गाव जेवून गेलं.
नातेवाईक जेवले, शिपाई पै पाहुणे सगळे सगळे जेवले ना, वाया कुठं गेलं? नाही म्हणाले, ज्याच्यासाठी केलं होतं ना तोच नाही आला, वाया गेला. भगवंत प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचं नाम असं आहे. जर गुरु केला नाही, नाम घेतलं नाही तर वाया गेल्यासारखे. लक्षात ठेवा. मोडची सगळी मंडळी लक्षात ठेवा. मी सगळ्यात जास्त लांबून आलेलो, 700 किलोमीटरहून आलो, एवढ्यासाठी म्हणजे मला इथं बोलवलं आणि बसवलं. हे परमेश्वराचं नाम अंतःकरणामध्ये असतं तर अमृतावरून गोड आहे, पवित्र आहे, तर जीवनाला अर्थ आहे. लक्षात ठेवा. हे सगळं निर्माण करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताच्या अमृतमय अशा लीळा आहेत. त्या लीळांचं आपण चिंतन करणार आहोत. आजच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं ही सगळी जाणती मंडळी या ठिकाणी आहेत. यांच्या सगळ्यांच्या प्रसन्न रूप म्हणजे मनोधर्मानं आदरणीय गुरुवर्य आचार्य श्री बाबा श्री ब्रह्मविद्या पाठशाळा महानुआश्रम तरडगाव म्हणजे आश्रमाचा 1 महिन्याचा पोथीचा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे. खरं म्हणजे घराचा लग्न सोहळा असून तिथून बाहेर येऊन दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचणं याला व्यवहार म्हणत नाहीत. पण आदरणीय अण्णांची आज्ञा होती आणि श्री गुरुजींनी सांगितलं, अण्णांच्या आज्ञेमुळं फक्त मला परवानगी मिळाली, नाही तर ज्या ठिकाणी आमचे रुपेश शास्त्री बसलेत संचलनाच्या क्षेत्रात, मी तिथे असतो, तिथे सगळी व्यवस्था माझ्याकडे असते. परंतु अण्णांच्या आज्ञेमुळं या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या शुभचिंतनानं आपल्यासमोर मी बसलेलो आहे. आता 2-2.5 दिवस फक्त प्रार्थना आहे, तुम्ही मला सहन करा, कारण परत परत या परिसरात यावं लागतं. बोलताना काही आगळीक घडेल. फक्त प्रेमानं ईश्वराच्या लीळेपर्यंत तुम्हाला घेऊन जाता यावं ही पवित्र भावना आहे. आणि हे लीळा स्मरण आहे. याच्यामध्ये कुठलं पांडित्य नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिनवेश नाही. तो माझ्या देवाचं नाम प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आलं पाहिजे, ही पवित्रता यासाठी आहे. काल आम्ही ज्या सद्भक्तांकडे बसलो त्यांनी सारंगखेड्याच्या मूर्तीचा इतिहास आम्हाला सांगितला. अन्य मंडळी आहे पण सांगितलं, म्हणाले बाबा आमची इच्छा आहे, इथे समोर जागा आहे, आम्हाला इथे दत्त मंदिर उभं करायचं आहे. म्हणजे आम्ही रस्त्याने चाललो होतो, विवेक शास्त्री सगळी मंडळी सोबत होती, काहीच परिचय नाही. आम्ही पुढे गेलो, आजोबांनी मागून हाक मारली, बाबा आतमध्ये या. आता मी म्हणालो बरेच वेळ बसलो आहे, फिरायलाच चाललो होतो आम्ही, संध्याकाळी 7:30-8 वाजले असतील. नाही म्हणाले आतमध्ये बसलो. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा दत्तात्रय प्रभूंच्या विषयाचा म्हणजे संदर्भ निघाला, मला फार प्रसन्न वाटलं. अरे म्हटलं, एका गावाचा काय इतिहास आहे, दत्तात्रय प्रभू यांच्यामुळे आपल्या परिसराला कळाले, किती भाग्यवान. आणि इथे पुन्हा एकदा दत्तात्रय प्रभूंच्या मंदिराच्या म्हणजे निर्मितीची एक प्रकारची भावना निर्माण झाली. या सगळ्याच्या पाठीमागं एक पवित्र भावना, कारण या गावातून एक ज्येष्ठ संत साधक त्याचं हे माहेर आहे. इथून हा ज्ञानप्रवाहातला हा भाग, आणि म्हणूनच इथलं एक पुत्ररत्न भूमिपुत्राच्या रूपानं महानुभाव पंथाच्या इतिहासामध्ये एक अजरामर असं कर्तृत्व ज्याने निर्माण केलं. 7 पुड्याच्या पर्वतरांगा आहेत, एक 7 पुड्याचा पैलू आहे. 7 पुड्याच्या पर्वतरांगा जेव्हा इथे पोहोचल्या, मला तर असं वाटलं अण्णा, या 7 पुड्याच्या पर्वतरांगा नाहीत, या परमेश्वराने आपल्यासाठी घातलेल्या 7 पायघड्या आहेत, जेणेकरून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आपला धर्मरूप विचार पोहोचावा. या सगळ्यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करतो आणि आजच्या उद्घाटनाच्या सत्राला या ठिकाणी विराम देताना आपल्या सगळ्यांना सादर दंडवत करतो. तुम्ही वेळा सांभाळत चला, इथे पोहोचण्याच्या जास्त लाभ होईल. संध्याकाळची 6-6:30ची वेळ आहे, 7ची वेळ असेल. संध्याकाळी 1 तास 1-1.5 तास, दुपारी 1-1.5 तास असा वेळ आहे. उद्याही या ठिकाणी दुपारचं सत्र आहे, सकाळी पंचावतार आहे. आपण या सर्व सत्राचा आनंद घेऊ एवढी कामना करतो. आणि आता आरतीनं आपण या सत्राचा समारोप करतो आहोत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण आपल्या जागेवर उठून उभं असावं. आरती होईल, म्हणजे उपहार विधी होईल. आपण या आरतीमध्ये सहभागी होऊ. आरती कुंज बिहारी की, कृष्ण मुरारी. आरती कुंज बिहारी की, कृष्ण मुरारी. गले में वैजंती माला, बजावे मुरली मधुर वाला. कनकमय मोर मुकुट विलसे, विलसे.
की